श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होण्यासाठी काय करावे लागते? द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन मध्ये जॉर्ज एस. बॅबिलोनियन व्यापारी आणि व्यापाऱ्यांच्या प्राचीन बुद्धीच्या आधारे क्लासन आर्थिक यश मिळविण्यासाठी कालातीत तत्त्वे आणि पद्धतींचा संच ऑफर करते. बोधकथा स्वरूपात लिहिलेले पुस्तक अर्काड बॅबिलोनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीची कथा सांगते, जो त्याच्या संपत्तीची आणि समृद्धीची रहस्ये आपल्या सहकारी नागरिकांसह सामायिक करतो. तुमच्या उत्पन्नाचा काही भाग वाचवण्यापासून ते हुशारीने गुंतवणूक करण्यापर्यंत आणि तज्ज्ञांचा सल्ला घेण्यापर्यंत, क्लासनची तत्त्वे संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि विपुलतेचे जीवन निर्माण करण्यासाठी एक सोपा परंतु शक्तिशाली दृष्टिकोन प्रदान करतात. या पुस्तकाच्या सारांशात आम्ही द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन मधील प्रमुख थीम आणि अंतर्दृष्टी एक्सप्लोर करू, ज्यामध्ये चक्रवाढीची शक्ती, तुमच्या साधनापेक्षा कमी जीवन जगण्याचे महत्त्व आणि चिकाटी आणि शिस्तीचे मूल्य. तुम्ही कर्जाशी झुंज देत असाल, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत असाल किंवा पैशांच्या व्यवस्थापनाबाबत कालातीत शहाणपण शोधत असाल, द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन हे आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता मिळवण्यासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे आणि प्रेरणादायी मार्गदर्शन प्रदान करते. परिचय. इंट्रोडक्शन. द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन जॉर्ज एस. क्लासन यांनी लिहिलेले एक उत्कृष्ट पुस्तक आहे. हे पुस्तक कालातीत क्लासिक बनले आहे कारण त्याचे वैयक्तिक वित्त आणि संपत्ती निर्मितीचे धडे आजही लागू आहेत. हे पुस्तक प्राचीन बॅबिलोनमध्ये सेट केले आहे, जिथे ते सामान्य लोकांच्या कथा सांगते जे साध्या परंतु प्रभावी आर्थिक तत्त्वांचे पालन करून श्रीमंत झाले. पुस्तक एक आकर्षक आणि सहज वाचनीय आहे आणि सर्व वयोगटातील, पार्श्वभूमी आणि आर्थिक ज्ञानाच्या लोकांना त्याचा आनंद घेता येईल. हे पुस्तक वैयक्तिक वित्तविषयक सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक म्हणून ओळखले जाते आणि त्याची तत्त्वे जगभरातील लाखो लोकांनी त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वापरली आहेत. या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही पुस्तकातील मुख्य धडे एक्सप्लोर करू जे तुम्हाला संपत्ती निर्मितीची तत्त्वे आणि ते तुमच्या जीवनात कसे लागू करायचे हे समजून घेण्यास मदत करतील. अवलोकन. ओव्हरव्ह्यू. द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन हे जॉर्ज सॅम्युअल क्लासन यांनी 1926 मध्ये प्रथम प्रकाशित केलेले उत्कृष्ट वैयक्तिक वित्त पुस्तक आहे. हा प्राचीन बॅबिलोनमध्ये मांडलेल्या बोधकथांचा संग्रह आहे जो वाचकांना बचत, गुंतवणूक आणि सुज्ञ पैसा व्यवस्थापन या तत्त्वांद्वारे संपत्ती आणि आर्थिक यश कसे निर्माण करावे हे शिकवते. हे पुस्तक एक कालातीत कलाकृती आहे ज्याने वाचकांच्या पिढ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रेरणा दिली आहे. हे पुस्तक 10 प्रकरणांमध्ये विभागले गेले आहे, प्रत्येकामध्ये बॅबिलोनियन लोकांच्या कथेमध्ये विणलेल्या आर्थिक धड्यांचा समावेश आहे. धडे व्यावहारिक आणि समजण्यास सोपे आहे, ज्यामुळे ते सर्व वयोगटातील आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या लोकांशी संबंधित आहे. पुस्तकाची मध्यवर्ती थीम ही कल्पना आहे की संपत्ती ही शिस्त, चिकाटी आणि सुज्ञ आर्थिक निवडींचा परिणाम आहे. द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन ज्याला आर्थिक यश मिळवायचे आहे आणि संपत्ती निर्माण करायची आहे त्यांनी वाचलेच पाहिजे. पुस्तकाची कालातीत तत्त्वे काळाच्या कसोटीवर उतरली आहेत आणि आजच्या आधुनिक जगात ती प्रासंगिक आहेत. तुम्ही तुमच्या आर्थिक प्रवासाला सुरुवात करत असाल किंवा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे मार्ग शोधत असाल, हे पुस्तक एक उत्कृष्ट स्रोत आहे जे तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करू शकते. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. अध्याय 1. तो माणूस ज्याला झोपायचे आहे. पुस्तकाची सुरुवात बन्सीर या रथ निर्मात्याच्या कथेने होते, जो आपल्या जीवनात असमाधानी आहे. तो त्याचा मित्र कोबीशी बोलतो, जो त्याला बॅबिलोनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्काडची गोष्ट सांगतो. अर्काड बन्सीरला 7 क्युअर फॉर अ लीन पर्स शिकवतो आणि त्याला बचत आणि हुशारीने गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करतो. अध्याय 2. बॅबिलोनमधील सर्वात श्रीमंत माणूस. हा धडा आपल्याला अर्काडची ओळख करून देतो, जो एकेकाळी गरीब लेखक होता परंतु बन्सीरला शिकवलेल्या तत्त्वांचे पालन करून बॅबिलोनमधील सर्वात श्रीमंत माणूस बनला. अर्काड आर्थिक यशाच्या शोधात असलेल्या पुरुषांच्या गटाला संपत्ती निर्मितीचा सल्ला देतात. अध्याय 3. लीन पर्ससाठी 7 उपचार.
अर्काड बन्सीरला उपचाराची 7 तत्वे शिकवतात आणि त्यामध्ये बचत करणे, आपल्या गरजेपेक्षा कमी जीवन जगणे, हुशारीने गुंतवणूक करणे, आपले स्वतःचे घर असणे, भविष्यातील उत्पन्नाची खात्री करणे, आपल्या संपत्तीचे संरक्षण करणे आणि धर्मादाय असणे समाविष्ट आहे. अध्याय 4 नशिबाच्या देवीला भेटा. हा अध्याय आपल्याला सौभाग्यदेवतेची ओळख करून देतो, जी संधींचा लाभ घेण्यास तयार आणि इच्छुक असलेल्यांना अनुकूल करते. अर्काड सांगतात की संपत्ती त्यांच्याकडे येते जे त्यासाठी तयारी करतात आणि चांगले भाग्य हे सहसा कठोर परिश्रम आणि तयारीचे परिणाम असते. अध्याय 5 सोन्याचे 5 नियम. हे कायदे ही तत्वे आहेत जी संपत्ती जमा करण्यावर नियंत्रण ठेवतात आणि त्यात बचत करणे, तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे, हुशारीने गुंतवणूक करणे, तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि सावध राहणे यांचा समावेश होतो. अध्याय 6 बॅबिलोनचा सोन्याचा कर्जदार. हा अध्याय अर्काद बॅबिलोनला सोन्याचा कर्ज देणारा कसा बनला आणि या प्रयत्नात त्याने कोणती तत्वे वापरली याची कथा सांगते. तो प्रामाणिकपणा आणि सचोटीसाठी प्रतिष्ठा निर्माण करण्याच्या महत्त्वावर भर देतो. अध्याय 7 बॅबिलोनच्या भिंती. हा अध्याय अर्काडने शिकवलेल्या संपत्ती संचयाच्या तत्वांचा वापर करून बॅबिलोनच्या भिंती कशा बांधल्या गेल्या याची कथा सांगते. हे कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि सहकार्याच्या महत्त्वावर जोर देते. अध्याय 8 बॅबिलोनचा उंट व्यापारी. हा अध्याय दाबसीर या उंट व्यापायाची कथा सांगतो, जो एकेकाळी गुलाम होता पण संपत्ती जमा करण्याच्या तत्वांचे पालन करून यशस्वी झाला. तो शिकवतो की कोणीही कठोर परिश्रम करण्यास आणि चांगल्या आर्थिक तत्वांचे पालन करण्यास तयार असल्यास श्रीमंत होऊ शकतो. अध्याय 9 बॅबिलोनियन क्ले गोळ्या. हा अंतिम अध्याय संपूर्ण पुस्तकात शिकवलेल्या तत्वांचा सारांश देतो आणि आर्थिक शिक्षण आणि शिस्तीच्या महत्त्वावर भर देतो. हे वाचकांना आर्थिक यश आणि सुरक्षितता मिळविण्यासाठी त्यांच्या जीवनात ही तत्वे लागू करण्यास प्रोत्साहित करते. द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन हा एक कालातीत क्लासिक आहे जो आकर्षक कथा आणि संबंधित पात्रांद्वारे संपत्ती जमा करणे आणि आर्थिक जबाबदारीची महत्त्वपूर्ण तत्वे शिकवतो. हे पुस्तक बचत, सुज्ञपणे गुंतवणूक आणि आपल्या गरजेपेक्षा कमी जीवन जगण्याचे महत्त्व सांगते आणि आर्थिक सुरक्षा आणि समृद्धी मिळविण्यासाठी व्यावहारिक सल्ला देते. विश्लेषण आणि मूल्यांकन ॲनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोनचे विश्लेषण आणि मूल्यमापन केल्यावर हे स्पष्ट होते की हे पुस्तक एक कालातीत क्लासिक आहे जे वैयक्तिक वित्त आणि संपत्ती निर्मितीवर ज्ञानाची संपत्ती प्रदान करते. पुस्तकात मांडलेल्या संकल्पना आणि तत्वे आजही लागू आहेत आणि आर्थिक स्वातंत्र्य शोधणाऱ्या कोणालाही ते लागू केले जाऊ शकतात. पुस्तकाची प्रमुख ताकद म्हणजे त्यातील साधेपणा. लेखक समजण्यास आणि लागू करण्यास सोप्या पद्धतीने संकल्पना मांडतो. तत्वे स्पष्ट करण्यासाठी उदाहरणे आणि कथांचा वापर देखील पुस्तक आकर्षक आणि संस्मरणीय बनवते. पुस्तकात एखाद्याच्या आर्थिक भविष्यासाठी वैयक्तिक जबाबदारी घेण्याच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे. पुस्तकातील पात्रे परिस्थितीचा बळी म्हणून चित्रित केलेली नाही, तर शिस्त आणि कठोर परिश्रमाद्वारे त्यांच्या आर्थिक नशिबावर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्ती म्हणून चित्रित केले आहेत. हा संदेश वाचकांसाठी सशक्त आणि प्रेरणादायी आहे ज्यांना त्यांच्या आर्थिक बाबतीत दडपल्यासारखे किंवा असहाय्य वाटू शकते. पुस्तकाची एक संभाव्य कमकुवतता अशी आहे की ते वैयक्तिक वित्तसंस्थेचे जटिल स्वरूप ओव्हरसिम्प्लिफाईड करू शकते. पुस्तकात मांडलेली तत्वे प्रभावी असली तरी आर्थिक यश मिळवण्यासाठी ती प्रत्येकासाठी पुरेशी नसतील. इतर घटक जसे की आर्थिक स्थिती, वैयक्तिक परिस्थिती आणि संसाधनांमध्ये प्रवेश देखील एखाद्याच्या आर्थिक प्रवासात भूमिका बजावू शकतात. द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन ही त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक मौल्यवान संसाधन आहे. पुस्तकाची कालातीत तत्वे आणि आकर्षक कथाकथन यामुळे आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी वाचणे आवश्यक आहे. निष्कर्ष कन्क्लुजन. द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे जे सोप्या आणि समजण्यास सोप्या पद्धतीने व्यावहारिक आर्थिक सल्ला देते. साध्या कथा आणि दंतकथा सामायिक करून लेखक आर्थिक यश आणि संपत्ती निर्माण करण्याच्या मूलभूत गोष्टी आकर्षक आणि बोधप्रद अशा प्रकारे सादर करतात.
पुस्तकातील महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी जीवन जगणे, तुमचे पैसे सातत्याने वाचवणे आणि गुंतवणे, तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि नियोजित जोखीम घेणे. एकंदरीत पुस्तक आर्थिक समृद्धी मिळविण्यासाठी शिस्त आणि संयम या मूल्यावर भर देते आणि ज्यांना त्यांची आर्थिक साक्षरता सुधारायची आहे आणि कालांतराने संपत्ती निर्माण करायची आहे त्यांच्यासाठी हे एक उत्तम स्रोत आहे. Thank you for taking the time to listen this book summary. We hope you found it informative and thought-provoking. Don't forget to follow DY Books on social media to stay up to date on our latest book summaries and releases. Thank you once again and see you in next video.